टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत रानाल में कई कार्यों का भूमि पूजन मान्यवरों के शुभ हाथों से हुआ, जो आप हमारे चैनल के माध्यम से देख सकते हैं कि ग्राम पंचायत के सभी आजी माजी सरपंच व सदस्य मौजूद थे। तो वहीं पे जिला परिषद सदस्य श्रीमती सपना भोर मैडम और भारतीय जनता पार्टी के नेता माननीय श्री राजेंद्र भोर साहब और माजी सरपंच श्री राजेंद्र मढ़वी साहब उपस्थित थे और उप सरपंच श्री प्रताप पाटिल साहब और सरपंच श्रीमती प्रियंका अनिकेत मैडम के शुभ हाथों से उद्घाटन हुआ। हम पूर्ण जानकारी लेते हैं मान्यवरों से। चलिए हम सुनवाते हैं आपको। ये भूमिगत गटर आहे। नागरी सुविधेतनं हा रानाल बस स्टॉप ते रानाल गावची रानाल गावचा नाला या नागरी सुविधेतनं 11 लाखाचा हा गटर मंजूर झालेला आहे, 15 लाखाचा। आणि 2 जनसुविधेतनं काम राजेंद्र भोईर साहेब यांच्या प्रयत्नाने साईबाबा मंदिर ते विश्वकर्मा यांच्या घरापर्यंत, तसेच चरणीपाडा येथे मनी निवास
ते सोसायटीपर्यंत ह्या तिन्ही कामांचा आज भूमिपूजन करण्यात येत आहे। आणि यासाठी राजन भोईर साहेब, राजन मडवी साहेब, तसेच तंटामुक्त अध्यक्ष नामदेव पाटील साहेब, किशोर पाटील साहेब, पोलीस पाटील साहेब, सरपंच या सर्वांच्या प्रयत्नांना चांगल्या प्रकारे यश येत आहे। आणि असेच सर्वांनी मिळून जर कामांची विगतवारी करून जर कामं बाहेरचा फंड आणला तर गावात विविध प्रकारच्या योजना राबवता येतील आणि गाव एक सुंदर गाव बनवता येईल। त्यासाठी मी सर्वांनाच धन्यवाद देईन की तुम्ही असेच आमच्या पाठीमागे राहा। धन्यवाद। निधि से जो आपके प्रयत्न से कौन सा निधि है जिस निधि से ये काम हो रहा है? आज मराठी बोलले काही आज या राणाल गावामध्ये राणाल ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी विविध कामांचा शुभारंभ भूमिपूजन होत आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या राणाल गावच्या सरपंच प्रियांका पाटील आणि उपसरपंच प्रताप पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त अध्यक्ष आदरणीय नामदेव पाटील साहेब, माजी सरपंच राजेंद्र मडवी साहेब, तसेच किशोर पाटील आणि माजी सभापती जिल्हा परिषदच्या सपना भोईर, माजी सभापती पंचायत समिती ललिता पाटील मॅडम आणि सर्व ग्रामस्थ। या ठिकाणी जनसुविधेमधून 2 कामं मंजूर झालेली आहेत। जिल्हा परिषदच्या माध्यमातून सपना भोईर यांच्या प्रयत्नातून एक राणाल गावचा साईबाबा मंदिर ते विहिरीकडे जाणारा रस्ता आणि चरणीपाड्याचा एक अंतर्गत रस्ता मनी निवासपर्यंत जाणारा रस्ता। तसेच राणाल गावामध्ये आपल्याला मच्छरचा प्रादुर्भाव फार कमी दिसतो। त्याला कारण म्हणजे भूमिगत गटार आहे आणि हा गटार देखील भूमिगत होणार आहे। मला वाटतं आपल्या राणाल बसस्टॉपपासून तर या नाल्यापर्यंतचा रस्ता आहे, गटर आहे, तो या ठिकाणी भूमिपूजन झालेला आहे। या ठिकाणी दुसरं सांगायचं झालं तर एक प्रथमेश पाटील यांच्या प्रयत्नातनं 1 कोटी एक रस्ता मंजूर झालेला आहे। तसेच एक माझ्या प्रयत्नाने देखील 3.5 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत। एक आपला MMRD या फंडातून 1 कोटीचं रस्ता चरणीपाडाचा कपिल पाटील साहेब यांच्या प्रयत्नातनं, हे सर्व रस्ते त्यांच्या प्रयत्नातनं त्यांच्या आशीर्वादाने झालेले आहेत। या ठिकाणी राणाल ग्रामपंचायत नेहमी सक्षम असते की आपल्याला प्रत्येक महिन्याला या ठिकाणी भूमिपूजन आणि उद्घाटन होत असताना दिसतात, कारण ग्रामपंचायत जी कमिटी आहे ही सतत कामांच्या पाठीशी असते, कामांच्या पाठीमागे असते आणि त्यांचा पाठपुरावा म्हणून आपल्याला मला वाटतं जवळजवळ 11 ते 12 कोटीचं पाण्याच्या पाईपलाईन आणि पाण्याच्या टाकीचं काम देखील पूर्णत्वास येत आहे। यापुढील देखील मी सर्व वरिष्ठांना सांगू इच्छितो की आपल्या गावासाठी ज्या ज्या ठिकाणी निधी कमी पडेल, ज्या ज्या योजना असतील त्या योजनांसाठी आम्ही ग्रामपंचायतच्या पाठीशी राहून गावामध्ये जास्तीत जास्त विकास कामं कशी आपल्या कारकिर्दीत होतील याच्यासाठी आपण देखील प्रयत्नशील राहावे आणि आम्ही देखील आपल्या ज्या ज्या ठिकाणी आपल्याला फंडासाठी जावे लागेल त्या ठिकाणी आम्ही नक्कीच प्रयत्न करू। या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचे मी धन्यवाद मानतो। धन्यवाद। आज या ठिकाणी 26 सप्टेंबर रोजी राणाल ग्रामपंचायत सरपंच आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सदस्य या सर्वांच्या अथक परिश्रमातून आज या ठिकाणी राणाल ग्रामपंचायतीमध्ये साईबाबा मंदिरापासून ते मोरीपर्यंत रस्ता बनवण्याचे काम सँक्शन झालेले आहे। ते 5 लाखाची याची अमाऊंट आहे आणि जनसुविधा योजनेतून हे काम सुरू झालेलं आहे। आज याचं भूमिपूजन करण्यात आलं। त्याचप्रमाणे चरणीपाडा येथे मनी निवास
येथील रस्ता हा देखील जनसुविधा योजनेतून सँक्शन झालेला आहे. तर त्याच्यासाठी 10 लाखाचं अमाऊंट सँक्शन झालेली आहे. त्याचप्रमाणे नागरी सुविधा योजनेतून मोरीपर्यंत राहणार बसस्टॉपपासून ते मोरीपर्यंत 15 लाखाची अमाऊंट सँक्शन झालेली आहे. तर राहणार गावकऱ्यांसाठी भूमिगत गटार बनवण्याची व्यवस्था या ठिकाणी आम्ही सर्वांनी याची सुरुवात केलेली आहे. तर अतिशय अनेक प्रकारचे कामांचे परिश्रम आम्ही करतच आहोत. पुढील येत्या वर्षात देखील अनेक कामं आपल्याला बघण्यात येतील. तर आमची ही सुरुवात अशीच राहावी. तर तुम्ही सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती. धन्यवाद.